वसईतून एक मोठी बातमी समोर येते। वसईच्या मोरी गावात पूरस्थितीमुळे अडकलेल्या सुमारे 70 ते 100 नागरिकांचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलंय। जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड आणि नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्याची पाहणी केली आहे। वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि वालीव पोलिसांनी संयुक्तपणे हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पार केले। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज तांबे। मनोज, काय सांगाल, सध्या इथे काय स्थिती होती आणि कशा पद्धतीने हे रेस्क्यू करण्यात आलंय? किती नागरिक अडकले होते? आपण पाहू शकतो रेस्क्यू करतानाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय। वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान। से जो बारिश लगातार जो चालू है जो 4-5 दिनों से, और जो कल पानी का जो भाव ज्यादा बढ़ा है, पानी का बारिश का भाव जो बढ़ा है, उसमें बहुत सारे हमने कॉल अभी तक जो पेड़ गिरने के कॉल थे, उसके बाद बहुत सारे जगह पे पानी घुसे हुए हैं घरों में, या फिर जहाँ पे अभी बहुत जगह पे जहाँ पे सकवार में बहुत सारे आदमी लोग वहाँ पे अटके हुए थे उनके घरों में, उनको भी निकालने का काम सुबह से चालू था। वहाँ पे एक 14-15 आदमी लोग हम लोग ने वहाँ से निकाले हुए। उस तरह बोईदापाड़ा जहाँ पे बोईदापाड़ा के यहाँ पे वहाँ पे भी कुछ आदमी लोग फंसे, वहाँ पे एक गाड़ी गई है हमारी। उस तरह हर एक वसई विरार में हर सभी जगह पे हमारे बहुत सारी 8 से 10 गाड़ियाँ रेस्क्यू ऑपरेशन में लगी हुई है। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज तांबे। मनोज, वसईचा जो ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागातील मोरी गावामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। यामुळे या गावामध्ये 70 ते 100 नागरिक जे आहेत ते अडकले होते। यांना रेस्क्यू करण्यासाठी एनडीआरएफची टीम जी आहे ती तैनात झाली, त्यांनी सुरक्षितपणे त्यांना त्या ठिकाणून बाहेर काढलेलं आहे। सध्याची जर वसई विरारची परिस्थिती पाहिली तर भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे। शहराचा संपूर्ण भाग हा जलमय झालेला आहे, मुख्य रस्ते देखील जलमय झालेले आहेत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी नक्कीच मनोज, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। 100 पेक्षा जास्त नागरिकांना इथून रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। वसईतली सगळी दृश्य